चौथा क्वार्टर फायनलचा सामना उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. रिचा स्मृती पायगाव आणि फ्रेंड्स फॉरएव्हर वडूनगर या दोन संघांमध्ये जबरदस्त फाईट होण्याची दाट शक्यता आहे, कारण दोन्ही संघांनी खूप चांगला परफॉर्मन्स केल्याने आजच्या दिवसामधून सेमीफायनल मध्ये धडक मारलेली आहे. ती निश्चितच आई गावदेवी जून आंदुरकी या संघाने नटराज खारबाव या संघाला पराभूत करून गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग मार्कर गुरुनाथ तर सलामीवीर खेळपट्टीवर आहेत. रिचा स्मृती पायगाव संघाची डावी उजवी जोडी आहे धनंजय आणि गणेश. षटकातीला पहिला चेंडू निश्चितच एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. एकूण 3 धावा मिळतील या चेंडूवर आणि अवांतर धावसंख्येनिशी धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर गुरुनाथ राईट आर्म ओव्हर दी विकेट. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगला चेंडू होता. टर्न आणि फ्लाइट देखील बघायला मिळाली या चेंडूवर. साप चकित केलेल्या फलंदाजाला. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निश्चितच स्क्वेअर चेंडू बघायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप पंच नितीन शर्मा यांचा इशारा येते. व्हाईट बॉल मिळेल एक अतिरिक्त धाव. धावसंख्या वाढते. धावफलकावर 4. चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळलेला आहे. चेंडू जाते स्क्वेअर लेग डीप मध्ये. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे आणि निश्चितच दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद होते गणेश. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. पाहणे इंटरेस्टिंग राहणार आहे. निश्चितच पहिली धाव पूर्ण केली आहे. पाहू शकता थोडस खराब क्षेत्ररक्षण झालं, पण दुसरी धाव घेण्याचा आत्मघाती प्रयत्न केला गणेश आणि पिक्चर मध्ये कुठेही बघायला मिळालं नाही. सुंदर प्रक्षेपण. 3 स्टार लाईव्ह टेलिकास्ट. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनंता. चेंडू मात्र फुलटॉस भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चुकी करताना बघायला मिळाला. चेंडू सीमापार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढते. धावफलकावर 9. हे पाहू शकता तुम्ही. फुलटॉस चेंडू होता. पुढे सरसाव 2 खेळला होता आणि पाहू शकता सुंदर प्रक्षेपण 3 स्टार मूवीज लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आणि एका हाताने उंच उडी मारून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता, पण इथे देखील मिस्टेक बघायला मिळते आणि मात्र चेंडू थांबवण्यामध्ये यश आले. तोपर्यंत संधी आहे फलंदाजांकडे. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चौथी धाव घेताना फलंदाज धावाची संधी आहे तिथे, पण बघा यष्टीरक्षक जयदास याचा पाय तिथे स्लिप झाला आणि बघता बघता 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. नाट्यमय क्रिकेट बघायला मिळते आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 13. 1-13 अशी धावसंख्या. अनंत तब्बल 8 धावांवर खेळते. 2 चौकारांचा समावेश आहे. 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. 400च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना पाहतो आपण अनंत याला. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर गुरुनाथ. पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळलेला आहे. चेंडू मात्र व्हीच्या शेप मध्ये जातोय. डीप मिडॉनला थोडस तिथे ढिसाल क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, पण चुकी बघायला मिळते. बघूया. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. फक्त एकच धावसंख्येवर समाधान मानतोय अनंत. अशा प्रकारे षटकाची समाप्ती. मला तर वाटतं अजून 1 चेंडू शिल्लक आहे. निश्चितच तब्बल 1 व्हाईट बॉल देखील टाकलेला आहे. खूप लांबडे षटक बघायला मिळते. 2 व्हाईट बॉल टाकलेले त्या षटकामध्ये. जोरदार अपील केला होता तिथे क्षेत्ररक्षक आहे फाईन लेगला, पण पंचांचा बाईचा इशारा येतोय. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 15. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये.
15 धावा मी तर म्हणेन एक चांगली सुरुवात आहे रिचा स्मृती पायगाव या संघाची. दोन्ही संघांवर आपण नजर टाकली तर दोन्ही संघ समान ताकदीचे संघ आहेत. चालू सामन्यातील जो संघ विजयी होईल त्याला सामना करावा लागेल आई गावदेवी जून अंदुरकी या संघाशी. अंतिम फेरीत धडक कालच्या दिवसामध्ये वीर तानाजी दापोडे या संघाने मारलेली आहे. खूप चांगला परफॉर्मन्स या संघाचा बघायला मिळाला. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात आज या स्पर्धेचा समारोप सांगता होणार आहे. श्री जानकाई माता चषक खारबाव 2022 श्री जानकाई माता मास्टर 40+ खारबाव संघाच्या वतीनं हा शो ठेवण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा मी संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय खारबाव नगरीमध्ये. आता मात्र उंचपुरा गोलंदाज सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर विकी सामना करेल फलंदाज धनंजय. आतापर्यंत खेळतोय 1 या धावसंख्येवर सलामीला येऊन चेंडू बॅटच्या पट्ट्यात धावत असा आला नव्हता. निश्चितच सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे. धावफलकावर 15. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा विकी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र बघूया चांगला फटका लॉफ्ट गेलेला आहे. क्षेत्ररक्षक विनोद याच्याकडून कॅच ड्रॉप झालेला आहे आणि हे पाहू शकता तुम्ही तिथे धाव मात्र पूर्ण केलेली आहे. निश्चितच झेल तिथे संधी होती धनंजयाला बाद करण्याची पण कॅच ड्रॉप केलेला आहे. फक्त एकच धाव. धावसंख्या वाढते. धावफलकावर 16. असं वाटलं होतं की किमान 2 धावा तरी पूर्ण करतील. खर तर धनंजयाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल पण विनोद याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती झेल घेण्यासाठी. आपल्या संघासाठी तब्बल 5 धावा वाचवलेल्या आहेत. विकी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह. धावबाची संधी आहे तिथे पण एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. फक्त एकच धावसंख्येवर संतुष्ट फलंदाज आणि या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 17. जसं संध्याकाळचं सत्र सुरू होत आहे तस हवा देखील वेगाने वाहताना चेंडूचा मात्र पाठलाग करण्याचा तिथे प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. मिळेल एक अवांतर धाव आणि या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 18. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि निश्चितच तिथे फलंदाज बाद होते. खेळी संपुष्टात आलेली ती धनंजय याची. धनंजयाची खेळी संपुष्टात आलेली. आता मात्र निश्चितच नवीन फलंदाज गुरु मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. हे पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. स्टंपिंगच्या रूपाने बाद केलेला आहे धनंजयाला. यष्टीरक्षक जयदास याने. निश्चितच आता मात्र धावसंख्या धावफलकावर काय माहिती 18. तब्बल 2 फलंदाज बाद झालेले आहेत. रिचा स्मृती पायगावे संघाचे पण दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळते विकी याची. चेंडू मात्र बघूया उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक झेपावला होता झेल घेण्यासाठी. चांगला प्रयत्न केला होता. 2 धावा पूर्ण केल्या आहेत गुरु याने. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. हा ना 3 धावा कंप्लीट. या 3 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 21. गुरु असा खेळाडू आहे की तो जेव्हा खेळपट्टीवर येतो तेव्हा निश्चितच धाव फलक हलता ठेवताना आपण त्याला कित्येक वेळेला बघितलेलं आहे
आणि हे खूप महत्वाचं असते. जेव्हा धाबा मोठे पटके येत नसतील तेव्हा स्ट्राईक रोटेट होणे हे खूप महत्वाचं असते क्रिकेटमध्ये. 21 धाबा, दुसरी षटक मार्गस्थ आहे. मात्र अनंता चांगली फलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय. 10 धावांचं योगदान. मौलिक 10 धावा जोडलेले आहेत आपल्या संघासाठी. डॉट बॉल आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर कायम आहे 21. 10.50च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत धाव फलकावर. त्या रिचा स्मृती पायगावे संघाने 21 धावा. अजूनही येणारं शेवटचं अंतिम षटक आहे. हे षटक चांगलं हाताळलं विकी याने. फक्त 6 धावा दिल्या. धावसंख्या होते 21. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. म्हणजे 30+, 30 ते 35 धावा एक चांगलं लक्ष ठरू शकेल. ते म्हणजे वडुणव संघासमोर. निश्चितच सध्या अजिंक्य मडवी टेलिव्हिजन सेट वरून या स्पर्धेचा आनंद घेताना त्याला पाहतोय. आणि निश्चितच त्याने आपल्या लाडक्या संघाला खूप खूप शुभेच्छा दिल्यात. रिचा स्मृती पायगावे संघाला आपलं हार्दिक स्वागत आहे. अजिंक्य मडवी त्याने आयोजनाला नियोजनाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. शेवटचा अंतिम षटक आहे गुरु शेवटच्या षटकासाठी. आणि या षटकामध्ये किमान 12 ते 13 धावा ह्या जोडाव्या लागतील धावफलकावर. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत ना. अतिशय चांगला चेंडू होता. अप्रतिम चेंडू. आणि अगदी डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 21-21. पण सचिन मडवीला अजूनही मैदानाच्या आतमध्ये इंटर केलेलं नाही. एक आगली वेगळी रणनीती बघायला मिळते. पायगाव संघाची एष्ट्यांच्या मागे चांगला झेल घेतलेला आहे. गुरु देखील बाद होते स्वस्तामध्ये. गुरु याला अखेरकार बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. गोलंदाज निश्चितच मी तर म्हणेन गुरु याने गुरुची विकेट घेतलेली आहे. सज्ज होते बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होईल संघनायक सचिन. अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पण एक्झॅक्टली तिथे काय घडलंय फलंदाज मला तर वाटते बाद होते. खेळी संपुष्टात आलेली आहे. एक क्षण असा वाटला होता की डॉट बॉल आहे. पण हिट विकेट. फलंदाज बाद झालेला आहे. सचिन देखील बाद होते महत्वाच्या सामन्यामध्ये हिट विकेटच्या रूपामध्ये. आणि निश्चितच आता मात्र चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी गुरु विकेट हॅट्रिक वर येते. बघूया आतापर्यंत विकेट हॅट्रिक कुठल्याही गोलंदाजाला पूर्ण करता आलेली नाही. आणि तो चमत्कार तो कारनामा आज बघायला मिळेल का गुरु याच्या माध्यमातून. कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी बघायला मिळते. अगदी बरोबर. या मॅचवर जर नजर टाकली तर पूर्णपणे चार्ज झालेला दिसतोय वडुनगर हा संघ. तब्बल 4 चेंडू टाकले आहेत गुरु यांनी. कुठल्याही प्रकारची धाव दिली नाही. आणि 2 फलंदाज 2 गडी त्याने बाद केलेल्या. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. आता मात्र निश्चितच पंच केलाय.
चेंडू जाते सीमा रेषेच्या बाहेर. अतिशय चांगला फटका कॉपी बुक स्टाईलने खेळला होता. 6 धावांसाठी षटकार. संभाजी याचा अतिशय उत्कृष्ट फटका बघा. 4 चेंडू चांगले हाताळले होते. या चेंडूवर काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता गुरु याचा. मात्र मी तर म्हणेन की दिशाशी भटक्यावर पडे फटके. निश्चितच अशा प्रकारचे फटके लिहिले या खेळाचा. भारताचा वीरेंद्र सेहवाग त्याची आठवण झाली आहे फटक्यामागे. निश्चितच चांगला फटका बघायला मिळाला संभाजीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा अगदी खोदून काढलेल्या आहे चेंडूला. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण करते संभाजी. तिसरी धाव घेताना फलंदाज धावपळ बघायला मिळते. 3 धावा. चौथी धाव घेताना फलंदाज. आता मात्र निश्चितच धावचीच्या रूपाने बाद होते. अशा प्रकारे षटकाची समाप्ती. धावसंख्या धावपळकर 1 रन शॉटचा इशारा येते पंचांचा. एकूण धावा धावपळकर 29 आणि 30 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी फ्रेंड्स फॉरएव्हर वडून वगैरे या संघाला. तर या ठिकाणी शुभागमन झाले राजेश पंडित उत्तराखंड. आपका हार्दिक स्वागत इस टूर्नामेंट में. और उनके साथ ओम गुप्ता जो कि यूपी के हैं, उनका भी हार्दिक स्वागत इस टूर्नामेंट में. उनके साथ ही अरविंद मुकादम और हरेंद्र चौधरी साहब, आपका भी हार्दिक स्वागत. जानकाई माता चषक 2000 खारबाव मध्ये तुमचं सहर्ष स्वागत असेल आलेल्या तमाम मान्यवरांचं. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर तीस धावसंख्येचं लक्ष असेल सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी टीम वडूनवगरला. तर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. इथे आपण पाहतोय राजेशजी पंडित उत्तराखंड उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या या मंचावरती केलं जाणार आहे. मी विनंती करेन चौधरी, जय हिंद चौधरी, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राजेश पंडित साहेबांचा सन्मान करायचा आहे. ये देख सकते हैं आप टेलीविजन स्क्रीन पर स्वागत और सम्मान किया जा रहा है राजेश पंडित सर. और उनके साथ ओम गुप्ता जो कि यूपी के हैं, ओम गुप्ता का भी हार्दिक स्वागत किया जा रहा है यहाँ पर मंच पर. साहब आप इस स्पर्धा में आए, आपका फिर से एक बार मैं हार्दिक स्वागत करूंगा. त्याच्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. अरविंद मुकादम साहेब यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. अरविंद मुकादम. त्याच्यानंतर जाऊया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे, ज्या ठिकाणी 30 लक्ष असेल 3 षटकांमध्ये सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी टीम फ्रेंड्स फॉरएव्हर वडूनवगरला. आणि निश्चितच पहिल्यांदा सेमीफायनलचे दरवाजे आता उघडते की काय असंच वाटू लागले आता वडूनवगर टीम. याच हंगामामध्ये अगदी आपण पाहिलं तर या संघाचं आपण पदार्पण पाहिलं, डेब्यू पाहिला आणि या पहिल्या सीझन मध्ये चांगल्या दर्जाचे क्रिकेट त्यांच्या माध्यमातून इथे होत असताना तर अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. आपण पाहिलं टीम वीर तानाजी दापोडेने आणि त्यांची आता फ्लाइट लँड झाली आहे, उतरले आता मैदानामध्ये. त्यांना आपण फायनल मध्ये इन ऍक्शन पाहणार आहोत. परंतु दुसरा कोणता संघ असेल त्यांच्या समोर
या अगोदर आपण पाहिलं जून आंदुरकी टीमनं सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. चालू सामना रिचा स्मृती पायगाव विरुद्ध वडूनवगर या दोन संघादरम्यान एक लढत चालू आहे. त्यामधील एक संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि जून आंदुरकी समोर सेमीफायनल मध्ये फाईट करताना दिसेल आणि त्यातून मात्र एक फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवशी आपण दापोडी टीमला पाहिला एक हाय क्वालिटी क्रिकेट खेळताना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले. 30 धावसंख्येचं लक्ष असेल. पहिलाच गोलंदाज गणेश आला आणि गणेशच्या पहिल्याच बॉलवर क्लासिकल क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळते. चेंडू सीमेच्या बाहेर चाललाय. 4 धावेसाठी हा चौकार. गुड शॉट. गुरुनाथच्या बॅट मधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. हे पाहू शकतो आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर. मला वाटतं होडी त्या ठिकाणी घेऊन चाललेत. मिनी बोट. कॅमेरामॅन हे क्षण कैद केले. राहुल मात्रे दर्जेदार कॅमेरा वर्क पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवर गणेशचा स्वागत. चौकार पाहायला मिळाला. यावेळेचा हा चेंडू इथे लेन फार चांगली आहे. बॅटची एज लागली आहे. बॉल आता मात्र इथे फ्लाय होताना चाललाय सीमेरेषेच्या बाहेर. आता जाईल का? पंचांचा इशारा आला. यस, इट इज अ 4 रन. चौकार. लगातार दुसरा चौकार. ट्रॉफीस पात्र ही लढाई आहे. जो संघ मॅच जिंकेल तो संघ मात्र या स्पर्धेमधून खाली हात जाणार नाही. म्हणजे एक ना एक ट्रॉफी मिळेल ही मॅच जिंकल्यानंतर. 2 बॉल 8 धावा इथे लागल्यात. काय सुरुवात पाहायला मिळाली गुरुनाथची. चंद्रकांत आणि गुरुनाथ ही जोडबोली. इथे पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. फिल्डर आहेत आता उपस्थित. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. समोरच्या संघामधील सर्वात अनुभवी आणि सर्वात चांगल्या गोलंदाजावरती इथे आता आक्रमण सुरू केलंय. निश्चितच एक चांगली वेळ मी म्हणेल ह्या स्पर्धेमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे वडूनवगर टीम साठी आता चालत असताना. यावेळेचा हा चेंडू इथे देखील बॅटची इनर एज लागली आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत परंतु नकार दिला. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 11 धावा. 11 रन्स. म्हणजे अगदी आपण पाहिलं तर 10ची सरासरी होती. प्रत्येक षटकामागे 10 बनवायच्या होत्या. इथं 11 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. चांगली टोटल लागली आहे. चांगला फाईट बॅक इथे करताना दिसलाय संघ वडूनवगरचा. इथे स्लॉक करायचं होतं. विकेट कीपर कडनं चूक झाली आहे. ओव्हर थ्रो आणि पहा 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण आणि आता तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जाईल आणि ह्याच बरोबर मात्र फलंदाज धाव बाद होतोय. चुकीचा डिसिजन मी म्हणेल सचिनचा. विकेट किपिंग करत असताना थ्रो मारला आणि बघा ज्या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरेश आता इंटर झालाय. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा पाहायला मिळतात. अजूनही 17 धावा दूर विजयापासून. चांगली सुरुवात. पहिल्याच ओव्हरमध्ये मी म्हणेल एक चांगला पॉझिटिव्ह स्टार्ट इथे दिलाय. चांगला रिप्लाय दिलाय. बिल्कुल सही कहा. पिछले मैच से हम देख रहे हैं कि अच्छा समय चल रहा है वडूनगर टीम का. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र ड्राईव्ह केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे डायरेक्ट हिट. बॅट्समन आउट.
शॉटचा इशारा येतोय पंचांचा. यस, अगदी तीक्ष्ण नजर शर्मा यांची. म्हणजे एक सुद्धा धाव मिळणार नाहीये. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. मागच्या मॅचचा हिरो जयदास चौथ्या क्रमांकावरती आलाय. धावसंख्या मात्र स्थिर असेल 13 वर. 13 रन्स. 17 धावांची आता गरज. येणारे चेंडू शिल्लक असतील 12. मॅच अजूनही बॅलन्स आहे. जोपर्यंत मी म्हणेल आता जयदास आहे तोपर्यंत टीम वडूनवगरच्या अपेक्षा वाढल्या असतील आणि जयदासची विकेट घेणं आता इथनं जरूर मी म्हणेल इम्पॉर्टंट असेल. ते अर्थातच टीम पायगावसाठी एक मात्र असा खेळाडू ज्याच्यावरती विश्वास ठेवलं जाते वडूनवगर टीमच्या माध्यमातून आणि त्यानं बऱ्याचदा असा कारनामा करून दाखवला आपल्या टीमसाठी. गोलंदाजी करण्यासाठी संभाजी आलाय. मित्रांनो आपण श्री जानकाई माता चषक खारबावची ही स्पर्धा पाहतायत. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. मेगा फिनाले डे. कोण चॅम्पियन ठरेल? बघा इथे चांगली संधी आहे नवगर या संघाला हा सामना जिंकून एक टॉफीस पात्र होण्याचा. तर वडूनवगर टीम साठी आता एक निश्चित सुवर्ण संधी असेल. हा सामना जर वडूनवगर संघ जिंकला तर हरेंद्र चौधरी मालोडी यांच्याकडनं उत्तम स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था. गोलंदाज संभाजी आलाय. संभाजीचा पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत उपस्थित. मिस फिल्डिंग जरूर झाली परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा त्या ठिकाणी सहजगत्या कंप्लीट केल्या गेल्या. खरं तर आता धावा फार कमी आहेत वाचवण्यासाठी. अशामध्ये तुम्हाला चांगल्या दर्जाची फिल्डिंग करावी लागेल. मिस फिल्डिंग मात्र तुम्हाला जरूर या चषकापासून दूर घेऊन जाईल आणि या स्पर्धेपासून दूर घेऊन जाईल. तर फिल्डिंगचा आता तुम्हाला स्टँडर्ड इथनं वाढवावं लागेल. हाय क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल. परंतु इथे पहा सेन्सिबल क्रिकेट. जयदास फक्त हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह केलं, पुश केलं आणि दुसरी धाव या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्ण केली. म्हणजे अगदी आता सिच्युएशन पाहिली ना की आपल्या अंडर कंट्रोल मध्ये येत असताना ते पाहिल्यानंतर एक सेन्सेशनल सेन्सिबल क्रिकेट आता खेळलं जाते वडूनवगर टीमच्या माध्यमातून. बरोबर, कधी कधी डोक्यावर बर्फ ठेवून देखील फलंदाजी करावी लागते आणि तेच आपण बघतोय जयदास कडून. निश्चितच डोक्यावरती बर्फ आणि जेबेवर साखर ठेवून आता फलंदाजी केली जाते. कारण फलंदाज जो आहे प्रत्येक चेंडूवर षटकार नाही मारू शकत आणि जो गोलंदाज आहे तो प्रत्येक चेंडूवर विकेट नाही घेऊ शकत. त्यालाच क्रिकेट म्हणतात. पुन्हा एकदा गोलंदाज संभाजी यावी ऑफ ड्राईव्ह. क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळते. सचिन आता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये उभा आहे. दुसरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. जरूर सेन्सिबल क्रिकेट आता इथे चालत असताना जयदासच्या माध्यमातून इथनं आता राजू पाटील सर आपण पाहिलं जयदासला ठाऊक आहे की मोठा फटका जरी नाही आला, सिंगल डबल जरी आपण कंप्लीट केल्या गेल्या तरी आपण विजयाकडे वाटचाल करू शकतो आणि त्या अनुषंगाने आता फलंदाजी होते. अगदी बरोबर. कालचा जर आपण सामना बघितला राहणार विरुद्ध जानकाई माता खारबाव, शेवटच्या षटकामध्ये अगदी 6 चेंडूमध्ये 7 धावा असताना देखील पराभूत झाला. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर होता राहणारा संघ. मात्र त्यावेळेला डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी करायची होती. ते जमलं नाही जितू याला आणि सामना गमावला. संभाजी पुन्हा एकदा तयार. यावी बॉलर बॅक ड्राईव्ह केले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आता इथे मात्र धावपाची विकेट मिळेल. फलंदाज तिसरा इथे बाद झालाय टीम वडूनवगरचा.
निश्चितच धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19. अजूनही 11 धावेची गरज आहे मित्रांनो. आम्हाला भरपूर सहकार्य या स्पर्धेमध्ये लाभलं. जरूर त्यांची नावं देखील आम्ही इथं अनाऊन्स करणारच आहोत, कारण मोठ्या मनाची ही माणसं आहेत, दिलदार मनाची ही माणसं आहेत. त्याने आम्हाला आर्थिक डोनेशन दिलं, काहींनी बक्षीस या स्पर्धेसाठी दिली. या दरम्यान एक चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आणि हा चेंडू सीमेच्या बाहेर चौकारासाठी गेलाय. हा चेंडू चौकारासाठी बाहेर गेलाय की आता ही टीम बाहेर जाईल, आता इथनं जरूर स्पष्ट दिसत नाहीये. लक फॅक्टर, नशिबाची साथ मी म्हणेल, वडूनवगरची साथ देताना दिसलाय आज पूर्ण दिवसभर. धावसंख्या 23. संभाजी निराश असेल, संभाजी निराश असेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8. सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 7. 8 बॉल 7 ची गरज. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अपील झाली होती जोरदार. डॉट चेंडू आलाय. आता 7 चेंडू 7 ची गरज. एक एक चेंडू महत्वाचा आहे बघा. या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला, टाळ्या वाजल्या, त्यानंतर कुठेतरी एक डॉट चेंडू आला, पुन्हा एकदा शिव्या आल्या. म्हणजे क्रिकेटमध्ये अशा गोष्टी येत असतात. शिव्या अर्थातच असं की काहीतरी जरूर मी म्हणेल फ्रस्ट्रेशन, राग व्यक्त केला गेला. अगदी बरोबर. आम्ही देखील डगआउटमध्ये असतो तेव्हा एक षटकार मारल्यानंतर वाहवा सुरू होते डगआउटमध्ये, आणि एका दुसरा जर डॉट चेंडू केला तर मग नक्कीच ते 11 अपशब्द निघतातच 11 खेळाडूंकडून. दिस इज फॅक्ट. निश्चितच हा क्रिकेट आहे. येणारे आता चेंडू आपण पाहिले तर इथनं शिल्लक असतील. 6 मॅचला जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती अर्थातच 7. 6 बॉल 7 ची गरज. अशीच मॅच काल याच टायमाला मी म्हणेल जरूर आली होती. संतोष मोदी राणा विरोधात आपण पाहिली होती ती लढत. जानकाई माता खारबाव या दोन संघादरम्यान. योगेश अजूनही आपल्या निश्चितच कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत, ज्यांनी ते षटक हाताळलं होतं. खूप खुश होते. खर तर 3 ओव्हर्स मध्ये राजू पाटील सर 56 धावा बनवल्या होत्या टीम राहणालनं, आणि एका ओव्हर मध्ये 7 बनवायच्या होत्या फक्त. म्हणजे त्यावेळेला कुठेतरी संयम दाखवायला पाहिजे होता फलंदाजाने. मात्र तो हिरो बनायला गेला की एका बॉलमध्ये मी षटकार मारून जिंकून देईन, पण तसं काही झालं नाही. यावेळेचा हा चेंडू इथे व्हाईट बॉल आलाय. धनंजय आलाय गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या 1 धावेच्या मदतीने आता पुढे सरकत असताना धावफलकावर 24 धावा, 24 रन्स. 6 धावेची गरज. बॉल टू रन इक्वेशन मॅजिकल ओव्हर टाकावी लागेल. यावेळेचा हा चेंडू फक्त ऑन साइडला हलक्या हाताने दिशा दिली आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण. 3री धाव घेण्याचा प्रयत्न, आणि पहा इथे आता ओव्हर थ्रो झालाय आणि 3 धावा बघता बघता तिथे पूर्ण झाल्यात. आणि आता जवळपास सेमीफायनलचे दरवाजे इथे उघडत असताना टीम वडूनवगरचे खेळाडू आता जरूर आपण पाहतोय सेलिब्रेशन इथे करत असताना, कारण येणारे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 3. पाठीराखे खुश, समर्थक खुश. जुनांदुर्गीच्या विरोधात कोण जाईल? यावेळी फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. धनंजय गवळीकडे क्षमता आहे. भरपूर मोठ्या लेवलचं क्रिकेट धनंजय गवळीनं देखील एका काळामध्ये जरूर खेळलं. आज आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करतोय, परंतु आज अशा परिस्थिती त्याच्या आयुष्यामध्ये बऱ्याच झाल्या असतील. 4 बॉल आणि 3 ची गरज आहे. एका दुसरा डॉट चेंडू विकेट कमबॅक करून देऊ शकते टीम पायगावला. राऊंड द विकेट. यावेळी मात्र फ्रंट फुटला येऊन फक्त हलक्या हाताने डीप पुश केलाय. चेंडू चालला डीप मिड विकेटला. 1 धाव पूर्ण. 2री धाव घेण्याचा प्रयत्न, आणि फलंदाज धावबाद. धावबाद या ठिकाणी फलंदाज झालाय. आणि जरूर आता येणारे चेंडू शिल्लक असतील 3 आणि मॅचला जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 2. मॅच मध्ये रंगत अजूनही मी म्हणेल निर्माण आहे, कारण कंपल्सरी 2 धावा राजू पाटील सर बनवाव्याच लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. अगदी बरोबर. इथून जर एखाद दुसरा जर डॉट चेंडू आला तर अजून प्रेशर बनू शकतो नवघर या संघाकडे. मी तर म्हणेन की अजूनही इथून काही होऊ शकतं या मॅच मध्ये.
2 धावांची आवश्यकता आहे अजूनही. 3 चेंडूंनी 2 धावांची आवश्यकता आहे. तीन गेंदे 2 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए और सुपर 4 में पहुंचने के लिए टीम वडुनगर को. अच्छा क्रिकेट देखने को मिला. दोनों भी टीमों ने आज खुश कर दिया और हमारे गुप्ता साहब भी खुश. तीन चेंडू 2 धावेची गरज आहे. चला वेळ घेऊ नका बघा. यानंतर अजून एक सेमीफायनल आणि एक फायनल मॅच आपल्याला खेळवायची आहे. धनंजय पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेट ना. यावेळचा हा चेंडू इथे पहा काय घडलंय. चेंडू सीमेच्या बाहेर चाललाय आणि या स्पर्धेच्या बाहेर इथे होत असताना रीच्या स्मृती पायगाव आपल्याला पाहायला मिळाले. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. आय थिंक मला वाटतं हलकासा स्पर्श केला होता या ठिकाणी पायाला आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला आणि सेमी फायनल मध्ये पोहोचणारा हा संघ वडुनगर आपल्याला पाहायला मिळाला. वेल प्लेट वडुनगर. हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक रीच्या स्मृती पायगाव टीम. तर सामनावीर मॅन ऑफ द मॅच आपण इथनं देणार आहोत. तर शेवटचं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं असा गुरु ठरलाय या सामन्याचा सामनावीर. जरूर विकी सुद्धा रेस मध्ये होता परंतु आपण गुरुला सामनावीर देणार आहोत. चांगली गोलंदाजी केली निश्चितच. आणि हरेन चौधरी यांना निश्चितच विनंती असेल आपण मंचावरती यायचंय. त्यांच्या शुभास एक पारितोषिक आले. वडुनगर टीम इथे सामना जिंकली आहे त्यामुळे निश्चितच हरेंद्र चौधरी यांच्याकडून स्पेशल एक पार्टी अरेंज होणार आहे वडुनगर टीमला. गुरु आपण यायचा आहे. शेवटची ओव्हर गुरुने हाताळली आणि तो गुरु आता इथनं जरूर या ठिकाणी येत असताना मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारण्यासाठी. मित्रांनो या स्पर्धेमध्ये आम्हाला अश्विन चौधरी यांच्याकडनं आर्थिक सहकार्य लाभलं. त्याचबरोबर हेमंत बालकृष्ण पाटील, योगेश भगत, रेश्मा संदीप पाटील उपसरपंच, भूपेंद्र गोकुळदास मडवी, दिनेश तरे, बाळा कारभारी गाणे, मंगेश पाटील मेडिकलवाला, नरेश कारभारी, त्यानंतर राजू चव्हाण, संतोष खंडू पाटील, संतोष लहू पाटील, चंद्रकांत चौधरी, त्याचबरोबर नरेश शांताराम पाटील असतील, दानाजी शिवनाथ पाटील, दीनानाथ चौधरी, उमाकांत भालचंद्र पाटील, डॉक्टर मनीष शिवारी, श्री चंद्रकांत मारुती पाटील, हेमराज वसंत वतारी, श्री विशाल दादाराम पाटील उपसरपंच मालोडी, मनजित पाटील, मनोज म्हात्रे, नितेश बाळाशेठ पाटील आणि मंगेश काशीनाथ काठे या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलं. ज्ञानेश्वर बलिराम काठे यांच्याकडनं देखील आम्हाला या स्पर्धेसाठी मित्रांनो आर्थिक सहकार्य लाभलं. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम पारितोषिक आलं कैलासवासी आरती जगन्नाथ म्हात्रे हिच्या स्मरणार्थ श्री ययाती जगन्नाथ म्हात्रे यांच्याकडनं रोख रक्कम 15,000 रुपये व भव्य ट्रॉफी. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 श्री महेंद्र द्वारकानाथ पाटील खारबाव यांच्याकडनं आणि चषक आम्हाला लाभले कैलासवासी रंजना बजरंग पाटील यांच्या स्मरणार्थ महेंद्र पाटील यांच्याचकडून आम्हाला चषक देखील लाभले. त्यानंतर तृतीय पारितोषिक डॉक्टर जितेंद्र गणपत पाटील यांच्याकडून सुमन गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ 3,000 रुपये रोख व श्री जानकाई माता चषक या स्पर्धेमध्ये लाभले. त्यानंतर आणखी एक तृतीय पारितोषिक श्री महेश सुदाम पाटील व प्रदीप सुदाम पाटील यांच्याकडनं कैलासवासी सुदाम दत्तात्रेय पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला 3,000 रुपये व निश्चितच एक भव्य चषक लाभले. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक संतोष लहू पाटील यांच्याकडनं जरूर आम्हाला लाभले. तर सामनावीर या ठिकाणी यायचा आहे गुरु आणि दोन्ही कॅप्टन जून अंदुरखी आणि वडुनगर दोन्ही कॅप्टन सुद्धा या टॉस करण्यासाठी जरूर दोन्ही कॅप्टनला देखील इन्व्हाइट करूया. मॅन ऑफ द मॅच मित्रांनो आम्हाला जे आले श्री प्रेम तरे व भगवान तरे यांच्याकडनं त्यांच्या आई कैलासवासी शेवंती दत्तात्रय तरे यांच्या स्मरणार्थ एक ट्रॉफी आली आहे. त्यानंतर मिलिंद रविकांत म्हात्रे यांच्याकडनं आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज साठी एक ट्रॉफी आली आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील मिलिंद रविकांत म्हात्रे यांच्याकडनं ट्रॉफी आली आहे. तर सामनावीर देण्यात येणार आहे. मी विनंती करेन
हरेंद्र चौधरी मालोडी आपल्या शुभास्य आपण पहिल्यांदा गिफ्ट बॉक्स देणार आहात. जो गिफ्ट आम्हाला लाभलाय अजय भगत आणि परेश भगत पूर्णा यांच्या माध्यमातून. त्यानंतर पुढील ट्रॉफी देण्यात येईल. जी ट्रॉफी आम्हाला लाभली आहे प्रेम तरे आणि भगवान तरे त्यांच्या मातोश्री शेवंती दत्तात्रय तरे यांच्या स्मरणार्थ ती ट्रॉफी आम्हाला लाभली आहे आणि ती ययाती म्हात्रे सर यांच्या शुभास्ते दिली जाते. त्यानंतर पुढील ट्रॉफी आम्हाला रोशन छत्रपती म्हात्रे यांच्याकडून लाभली आणि ती ट्रॉफी दिली जाते प्रसाद म्हात्रे यांच्या शुभास्ते. जरूर